मला फार बरं वाटलं की बँक वगैरे व्यवस्था होती, पुरेशी जागा आहे, हवेशीर जागा आहे, प्रकाश पुरेसा आहे, गाणं लावलेलं वेळेवरती आणि असंच करायचं. कारण पहिल्या काळामध्ये जवळ 30 वर्षापूर्वी मी अशा प्रकारचं गावामध्ये महिला मंडळाबरोबर काम करायचं. त्यावर वेगवेगळे नव्हतं. त्या स्कीम होत्या गव्हर्नमेंटच्या, त्याकरता तुम्हाला पंचायत समितीमध्ये त्यांच्याकडे जावं लागायचं. आता काळ बदलला. आता आपल्याला सरकारकडे जायची गरज नाही, सरकार आपल्याला येतं. आपण ज्या गावात आहोत तिथं बसून आपल्याला ट्रेनिंग मिळतं. ते तुमचं भाग्य आहे. सगळ्यांचं नशीब असं नसतं. शहरामध्ये सुद्धा काही लोक हे प्रशिक्षण मिळावं म्हणून भरपूर प्रयत्न करतात, पण मिळत नाही. इथे सुद्धा अजून काही टेक्निकल प्रॉब्लेम येतात, त्यामुळं सगळ्यांची इच्छा असून सुद्धा OTP मिळत नाही, आधार कार्डचा प्रॉब्लेम आहे, नावं चुकीचे आहेत, गव्हर्नमेंटची इच्छा आहे, पण तरीसुद्धा या ज्या प्रॅक्टिकल लेवलवर काम करायचं असतं तिथे काही अडचणी येतात. पण तरीसुद्धा पहिल्यापेक्षा आताची स्थिती फार चांगली आहे की तुम्हाला घरापर्यंत सगळ्या सोयी मिळतात, प्रशिक्षण मिळतं आणि ते अगदी अल्प याच्यामध्ये मिळतात, खर्चामध्ये. कारण याच बॅचेस ब्युटी पार्लर वगैरे तुम्ही जर आमच्याकडे मुंबईमध्ये आला तर त्याची किंमत हजारो आणि मुंबईत शिरला आतमध्ये किंमत विचारू नका, 2-2.5 लाख रुपये तुम्ही शिकावं लागतं. बाकी गव्हर्नमेंट सर्टिफिकेट नाही, काही नाही. आणि इथे तुम्हाला गव्हर्नमेंट सर्टिफिकेट मिळणार आहे. तुम्हाला गावाच्या गावात किंवा गावाजवळच शिकण्याची संधी मिळणार आहे. चांगले अनुभवी शिक्षक तुमच्या सानिध्यामध्ये आहेत आणि तुम्ही जिथून शिकणार, त्याचा वापर करणार, यामध्ये काही शंका नाही. फक्त एकच मी म्हणेल की संधी जी आली ती सोडून नका. शेवटच्या क्षणापर्यंत जी जिद्द मनामध्ये आज घेतली की मला ब्युटिशियन व्हायचं आहे किंवा मला ब्युटी केअर व्हायचं, आपले